जुलैच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या पावसावर आम्ही भरवशावर पेरण्या केल्या. पीक चांगलं जोमात आलंय. पण आता 17-18 दिवस झालं पावसानं खंड दिलेला आहे. पीक पूर्णपणे फुलोर अवस्थेत आहे. जर 4 दिवसात जर नाही पाऊस पडला तर पीक जाण्याच्या मार्गावर आहे. आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं की सरकार वेगळ्याच मस्तीत आहे. मंत्र्यांच्या बायका सांगतात की तुम्ही पालकमंत्री झाला, पण आम्हाला दुर्दैव वाटतंय की मंत्र्याच्या बायका का सांगत नाही की शेतकऱ्याची अवस्था काय आहे. म्हणजे सरकारचं कुणीकडे लक्ष आहे. सरकारनं जर 4 ते 5 दिवसात जर तातडीनं उपाययोजना तर करणं अवघडच आहे आता. पण काहीतरी एक प्रशासन कामाला लावावं की सध्या काय चालू आहे, मराठवाड्यातली अवस्था काय आहे, धाराशिव जिल्ह्याची अवस्था काय, इकडे दुर्लक्ष आहे सरकारचं. 4-5 दिवस नाही पाऊस पडला तर संपूर्ण 100% नुकसान होणार आहे आणि त्यामुळं शेतकरी मातीमोल अवस्थेत झालेला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, या वर्षी पाऊस नाही म्हणून. जसं एखाद्या पेशंटला अंत्यावस्था असते आणि सलाईनवर जसं डॉक्टर थांबवतात तशी अवस्था पिकाची आहे आणि त्यामुळे फलधारणा होणारच नाही अशी अवस्था. 15-20 दिवस झालं पाऊस नाही. ही सोयाबीन सगळं फुलं अवस्थेत आहे, ती फुलं सगळी गळून जाते आता. पाऊसच नाही ना, पाणी द्यायला विहिरीत पाणी नाही. गेल्या वर्षी पडून गेलं, या वर्षी नाही पडून चाललं पीक. असली परिस्थिती झाली शेतकऱ्याची. किती दिवस पाऊस नाही आला तर संकट आहे. ही 2 दिवस नाही पाऊस, सध्या फुलं गळायला चालू झाली. ती हिरवं दिसतंय पण त्याचं बघा की सगळी फुलं गळायला चालू झाली. असलं झालेलं आहे. ही दमच काढीत नाही पीक. एकतर पीक नाजूक आहे, खताचा भाव वाढलं, बियाण्याचा भाव वाढले तर सरकारचं काय बी महाग विकतंय हो, शेतकऱ्याच विकत नाही. असलं आहे सगळं. काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा. असंच परिस्थिती. गेल्या 15 दिवसापासून पावसाने धडी मारलेली आहे. या धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या 2-4 दिवसात जर पाऊस नाही आला तर सोयाबीन हे पीक जाणार आहे. सुजित शिंदे, SMS न्यूज मराठी, धाराशिव.